मित्रांनो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज तुम्हाला मी बकासूरबद्दल माहिती सांगत आहे का बकासूर कुठल्या कुठल्या मैदानामध्ये हिंद केसरी झालेला आहे आणि कुठले जे हिंद केसरी मैदान आहे त्या ज्या मैदानामध्ये बकासूरने गुलाल घेतला नाही. तर मित्रांनो चला आपण बघूया कुठल्या मैदानामध्ये बकासूरने गुलाल घेतला आहे आणि कुठल्या मैदानामध्ये गुलाल घेतला नाही. मित्रांनो, बकासूर हा पहिल्यांदा हिंद केसरी ज्या मैदानात झाला मित्रांनो, तो मैदान आहे पुसेगाव हिंद केसरी 2022 मित्रांनो. आणि ज्या नंदीबरोबर बकासूर हा हिंद केसरीचा मानकरी झाला तो बैल आहे मित्रांनो सोन्या 50-50 मित्रांनो. बैलगाडी क्षेत्रातला असा एक देखणा हत्यार व्हाईट गोल्ड सोन्या 50-50 मित्रांनो 2022ला यांनी 1 नंबर केला. बकासूर हा डबल हिंद केसरी केव्हा झाला तर मित्रांनो, बकासूर हा भारतामध्ये सर्वात मोठं मैदान पडलेलं मित्रांनो रुस्तम हिंद केसरी मैदान. त्या मैदानामध्ये मित्रांनो मैबी आणि बकासूरने असा धुमाकूळ घातला आणि तिथे 1 नंबर केला मित्रांनो. तेव्हा बकासूर डबल हिंद केसरी झाला मित्रांनो. ट्रिपल हिंद केसरी बकासूर हा कोरेगाव मैदानामध्ये झाला. त्याच्यासोबत ज्या बैलाला बैलगाडी क्षेत्रातली हरिण म्हणून ओळखला जातो असा सातारा एक्सप्रेस बलमा पळाला मित्रांनो. बकासूर आणि सातारा एक्सप्रेस हरिण या मैदानामध्ये कोरेगाव मैदानामध्ये 1 नंबरचे मानकरी झाले 2023 रोजी मित्रांनो. चतुर्थ हिंद केसरी बकासूर केव्हा झाला तर मित्रांनो कोरेगाव मैदानामध्ये एक आदत एक बैल असं मैदान पडलेलं मित्रांनो. आदत हिंद केसरी मैदान कोरेगाव 2023 तर मित्रांनो तेव्हा बकासूर आणि सर्जा 8500 हा जोड पळाला मित्रांनो. आणि त्या मैदानामध्ये 1 नंबरचे मानकरी झाले मित्रांनो. तुफान अशी गाडी पळाली बकासूर आणि सर्जाची मित्रांनो आणि 1 नंबरचे मानकरी झाले. आणि बकासूर त्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी झाला मित्रांनो. 2023 रोजी पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये बकासूर आणि सातारा एक्सप्रेस बलमा उर्फ हरिण या मैदानामध्ये 1 नंबर केला आणि त्या मैदानामध्ये बकासूर पंचम हिंद केसरी झाला मित्रांनो. सुंदर अशी गाडी पळाली बकासूर बलमा उर्फ हरिणची पेडगाव हिंद केसरी 2023 मध्ये आणि त्या मैदानामध्ये 1 नंबरची मानकरी ठरली मित्रांनो. पुसेगाव हिंद केसरी मैदान 2023 मित्रांनो. सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो. बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर मित्रांनो. त्या मैदानामध्ये बकासूरने 3 नंबर केला तर मित्रांनो बकासूर त्या मैदानामध्ये 6ष्टम हिंद केसरी बकासूर झाला मित्रांनो. जबरदस्त अशी गाडी पळाली मित्रांनो बकासूर आणि मुरुमकरांचा सुंदर. आणि पुसेगाव हिंद केसरी 2023 रोजी मित्रांनो बकासूर 3 नंबरचा मानकरी झाला. दत्त जयंती निमित्त मानाचे हिंद केसरी मैदान वडकीकरांचे वडकी 2023 रोजी मित्रांनो. वडकी हिंद केसरी मैदानामध्ये सुंदर असा जोड पळाला बकासूर आणि बावड्या मित्रांनो आणि 1 नंबरचे मानकरी झाले. आणि तिथे मित्रांनो बकासूर सप्त हिंद केसरी झाला मित्रांनो. जुने आणि पारंपरिक पेडगाव हिंद केसरी 2024 रोजी मित्रांनो टॉपची गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो. बकासूर आणि छत्रपती संभाजी एक्सप्रेस लखन मित्रांनो. आणि त्या मैदानामध्ये लखन आणि बकासूरने 1 नंबर केला मित्रांनो. आणि तिथे मित्रांनो बकासूर अष्टम हिंद केसरी झाला मित्रांनो. पेडगावकरांचा आदत हिंद केसरी मैदान 2024 रोजी मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली बकासूर आणि आदत किंग एक्केची मित्रांनो. त्या मैदानामध्ये बकासूरने 1 नंबर केला आणि मित्रांनो तिथे बकासूर
नवम हिंदकेसरी झाला. आमदार हिंदकेसरी शिंदवणे मित्रांनो त्या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो. फाजीलराव आणि बकासूरची गाडी मित्रांनो. आणि त्या मैदानामध्ये 1 नंबरचा मान पटकावला आणि तिथे बकासूर दशम हिंदकेसरी झाला. बक्या डॉनने सर्व हिंदकेसरी मैदानामध्ये गुलाल घेतला मित्रांनो. पण ज्या मैदानामध्ये गुलाल घेतला नव्हता मित्रांनो, माळशिरसकरांचे जुना बैलपोळा हिंदकेसरी मैदान मित्रांनो 2025 रोजी मित्रांनो बकासूर आणि चिक्या सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो. आणि त्या मैदानामध्ये 1 नंबर केला बकासूरने आणि गुलालास पात्र झाली. तेव्हा मित्रांनो बकासूर 11 हिंदकेसरी झाला. मित्रांनो बक्या डॉन आणि भवानी विरकरवाडी मैदानामध्ये 1 नंबरचे मानकरी झाले मित्रांनो. हिंदकेसरी मैदान विरकरवाडी मित्रांनो बकासूर आणि भवानी. आणि त्या मैदानामध्ये बकासूर द्वादश हिंदकेसरी म्हणून झाला मित्रांनो. सुंदर अशी गाडी पळाली बक्या डॉन आणि भवानीची मित्रांनो. आणि ह्या बकासूर द्वादश हिंदकेसरी झाला मित्रांनो. ही मैदाने आहेत बकासूरने ज्या मैदानामध्ये 1 नंबर केला अशी मैदाने झाली. आणि या मैदानापासूनच बकासूर द्वादश हिंदकेसरी म्हणून ओळखला जाऊ लागला. तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा. अजून तुम्हाला बैलगाडी शर्यतीबद्दल अपडेट